निजस्पर्शाने दूर होई अंधार. जैसा मुळांचा वृक्षापसे आधार. शिल्पास आकारी जैसा शिल्पकार. नमस्कार. असं म्हटलं जातं की काही माणसं काळानुसार घडतात तर काही माणसं काळालाच घडवण्याचा प्रयत्न करतात. तसंच काहीसं उदाहरण म्हणजेच आपले आदरणीय स्वर्गीय संभाजीराव पाटील आप्पा. प्रथम आदरणीय आप्पांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. आदरणीय आप्पांच्या उदात्त विचारांचा वारसा चालवून या शैक्षणिक संकुलाची धुरा सांभाळणारे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक विद्यमान संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री जयंत संभाजीराव पाटील दादा. परमार्थिक जीवनाचा वसानी वारसा चालवत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भूमिकेतून समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं या विचारधारेतून सन जून 2017 साली श्री छत्रपती शिवाजी निवासी विद्यानिकेतन या शाळेची या संकुलाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय स्वर्गीय आप्पांनी स्थापना केली. त्यावेळी विद्यार्थी संख्या होती फक्त 38. खरं म्हणजे मुलाचा पालक हा त्याचा मालक नसून एक नैसर्गिक प्रेरणेने निर्माण झालेला विश्वस्त असतो आणि याच विश्वस्ताची भूमिका बजावत विद्यार्थ्यांच्या संपूर्ण पालकत्वाची जबाबदारी सांभाळून विद्यार्थ्यांचे मन, मेंदू आणि मनगट बळकट करण्यासाठीच अविरत कार्य करणारे या शैक्षणिक संकुलाचे माननीय संस्थाध्यक्ष श्री जयंत संभाजीराव पाटील दादा यांच्या छत्रछायेखाली आज शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये अगदी उच्चतम दर्जेदार पिढी घडवण्याचं उदात्त कार्य उत्तम प्रकारे पार पडत आहे. त्यामुळेच अगदी अल्पावधीतच पश्चिम महाराष्ट्रातील एक दर्जेदार शिक्षण, दर्जेदार क्रीडा क्षेत्रातील उत्तम सर्वगुण संपन्न भारताचे भविष्य घडवणारा विद्यार्थी निर्माण करणारे श्री छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन शैक्षणिक संकुल म्हणून पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरत आहे. लाविते लळा माऊली आपुल्या बाळा, तद्वतच आमुची शाळा लाविते लळा आमुच्या विद्यार्थी बाळा ही उक्ती सार्थ ठरवत आमच्या शैक्षणिक संकुलामध्ये प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेचा लळा हा लागतोय. कारण त्या विद्यार्थ्याला इथं मिळतं ज्ञानवंत, गुणवंत, कीर्तिवंत होण्यासाठी जे जे लागतं ते सर्व काही. वैयक्तिक लक्ष असलेलं दर्जेदार शिक्षण, वेगवेगळ्या खेळांचे उत्तम कौशल्य, निसर्गरम्य परिसर, सर्व सोयींयुक्त वसतिगृह, विद्यार्थ्यांचं जणू जबाबदार पालकत्व स्वीकारून त्यांना घडवणारा इथला मातृपितृतुल्य शिक्षक वृंद, एकूणच सांस्कृतिकसह अनेक उपक्रमांची रेलचेल असलेलं आणि विद्यार्थ्यांचं सर्वांग सुंदर उज्ज्वल भविष्य घडवणारं या सर्वांचा सुंदर सुरेख मिलाफ म्हणजेच विद्यार्थी हितदक्ष शैक्षणिक संकुल. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त स्वयं अर्थचलित शाळा श्री छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन पेठ. इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाची सैनिकी पॅटर्न निवासी संकुल, पेठ, शिराळा रोड, गोळेवाडी फाटा, पेठ. विद्यार्थ्याला उद्याचा उच्चतम दर्जेदार नागरिक घडवणं हेच उद्दिष्ट बाळगून आमचं शैक्षणिक संकुल कार्यरत असून अनेक सुजाण नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळेच तर विद्यार्थ्यांची पावलं आमच्या शाळेकडे वळू लागली. मध्यंतरीच्या जागतिक महामारीनं सगळं जगच बंद पडलं, पण त्यातूनही सावरत आमच्या शाळेनं सन 2023-24 या चालू शैक्षणिक वर्षामध्ये जवळजवळ 125 विद्यार्थ्यांपर्यंत मजल मारली. इथं निरंतर चालणारा दिनक्रम, घेतले जाणारे सर्व उपक्रम, विद्यार्थ्यांची होणारी प्रगती याचा आढावा अनेक पालक घेत आहेत आणि आमची शाळा सर्वांच्या पसंतीस अग्रक्रमानं उतरत आहे. अगदी सविस्तर सांगायचं म्हटलं तर आमच्या शाळेचा दिनक्रम सुरू होतो पहाटे 5 वाजल्यापासून. पहाटेची सकारात्मक ऊर्जेची वेळ. पहाटे 5:30 वाजता लाईनअप, हजेरी, श्लोक, प्रार्थना. आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी प्रॉपर्टी म्हणजे आपलं तंदुरुस्त शरीर आणि त्यासाठीच विद्यार्थ्यांना सकाळी वॉर्मिंग व्यायाम,
लॉग रनिंग, वेगवेगळे योग प्रकार आणि व्यायामाच्या माध्यमातून शरीराला भरपूर ऑक्सिजन घेणे आणि शरीर निरोगी सुदृढ बनवणे हाच उद्देश. त्यानंतर सकाळचे सर्व प्रातर्विधी उरकल्यानंतर दररोज दिला जाणारा चविष्ट नाश्त्याचा आस्वाद. त्यानंतर नियोजनबद्ध शाळेचं ज्ञानदान कार्य सुरू. आमचे सर्व गुणीजन, प्रज्ञावंत शिक्षक शिक्षिका प्रत्येक विषय निहाय अध्यापनामध्ये वैयक्तिक लक्ष देऊन विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास घडवतात. अभ्यासातील प्रत्येक समस्येचं निराकरण, परीक्षेच्या माध्यमातून मूल्यमापन, विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील वैयक्तिक स्वरूपात शंका निरसन आणि वेगवेगळी बौद्धिक स्वरूपातील लेखन, वाचन तसेच चित्रकला, रांगोळी असे अभ्यासात्मक आणि कलात्मक उपक्रम घेतले जातात. तसेच या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपला विद्यार्थी बौद्धिकदृष्ट्या टिकला जावा यासाठी जागतिक आणि चालू घडामोडींवर विचारमंथन, प्रश्नोत्तरे, वादविवाद हा सुद्धा एक स्तुत्य उपक्रम राबवला जातो. शिवाय आपलं आरोग्य चांगलं तर सर्व काही चांगलं म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणीही केली जाते. गरज वाटल्यास औषध उपचाराचीही सोय केली जाते. आता निवासी संकुल म्हटल्यावर वसतिगृहाची सोय सुद्धा उत्तम प्रकारे केली आहे. बेड, अंथरूण पांघरूणची उत्तम सोय आणि विद्यार्थ्यांना भोजन म्हणाल तर एकदम स्वादिष्ट, रुचकर, दररोजचा वेगवेगळा पोषक आहार, भरपूर पालेभाज्यांसह व्हेज आणि ठराविक दिवशी नॉनव्हेज सुद्धा बरं का. जेवणाच्या पंक्तीमध्ये सुद्धा कोणतीही घाई गडबड न करता शिस्तबद्ध रांगेतूनच जेवण आणि घास घेण्यापूर्वी अन्नपूर्णा श्लोक प्रार्थना. आमच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन शैक्षणिक संकुलामध्ये शाळेबरोबरच बाह्य उपक्रम स्पर्धामध्ये सुद्धा विद्यार्थी चमकतात. अगदी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी सहभागी होतात आणि नाव लौकिकही मिळवतात. यासाठी विज्ञान शिक्षक भरपूर प्रॅक्टिकल्स आणि नवनवीन प्रयोगाने विद्यार्थ्यांना सक्षम बनवतात. भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. या कृषीप्रधान देशामध्ये वाढती लोकसंख्या, त्यामुळे जमिनीचे क्षेत्र खूप कमी प्रमाणात मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये एकात्मिक शेती करणे फायदेशीर ठरते असं मला वाटते. या ठिकाणी एकात्मिक शेतीमध्ये फळ शेती, फुल शेती, पालेभाज्या, धान्य शेती व नगरपीक म्हणून ऊस लावलेले आहेत. त्यामुळे एखाद्या ठिकाणी बालकांच्या जीवनातील प्रत्येक वर्षी येणारा आनंदाचा क्षण म्हणजे आपला वाढदिवस. विद्यार्थ्यांचा वाढदिवस उपक्रम सुद्धा आमच्या शाळेमध्ये केक कापून साजरा केला जातो.
शिवाय आपल्या मराठमोळ्या संस्कृतीतील अनेक उत्सवापैकी बहीण भावाच्या ऋणानुबंधाचा सण म्हणजे रक्षाबंधन हा सुद्धा आमच्या शाळेत सांस्कृतिक उपक्रम राबवला जातो. विद्यार्थ्यांच्या आनंदामध्ये आणखी एक शिरपेच तुरा म्हणजे शाळेची सहल. वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक वर्षी सहल आयोजित करून विद्यार्थ्यांना तीर्थक्षेत्र, ऐतिहासिक तसेच निसर्गरम्य ठिकाणी सहल घडवून जल्लोषपूर्ण एक आनंद पर्वणी उपलब्ध करून दिली जाते. सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या राष्ट्रीय सण उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्ती जागृत केली जाते. शिवाय अनेक बाह्यतज्ञ निमंत्रित करून वेगवेगळ्या व्याख्यानांतून मार्गदर्शन तसेच गुणवंत, यशवंत, प्रज्ञावंत विद्यार्थ्यांच्या गुणांचं पारितोषिक देऊन कौतुकही केले जातं आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी एक स्फूर्ती दिली जाते. अलीकडच्या काळामध्ये अगदी दुर्मिळ होत असलेली कला म्हणजे कुस्ती. कुस्ती कौशल्याची पहिलवानी कला आमच्या शाळेमध्ये आवर्जून घेतली जाते. तांबड्या मातीत मुलं लोळली पाहिजेत, कारण अंगाला माती लागली तर मातीतील मॅग्नेटिक पॉवर सुद्धा मुलांच्या शरीरामध्ये येते आणि शरीर सुदृढ समृद्ध होतं. शिवाय कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, गोळाफेक, भालाफेक, डिप्स मारणे, गेम पासबॉल यासारखे मैदानी खेळ अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं मन, मनगट, मेंदू आणि शरीर यष्टी दणकट आणि मजबूत केली जाते. या संपूर्ण दैनंदिन कामकाजानंतर संध्याकाळची भोजन घेऊन नंतर दररोज अभ्यासिका घेतली जाते आणि अभ्यासिका झाल्यावर रात्रीची शांत झोप. पहाटे 5 वाजल्यापासून पुन्हा दिनक्रम सुरू. तर अशा पद्धतीनं आमच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन शैक्षणिक संकुलामध्ये उद्याच्या उज्ज्वल भारत भविष्यासाठी भारताचा एक उत्तम नागरिक, भक्कम आधारस्तंभ घडवण्याचं उदात्त कार्य आमच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय स्वर्गीय संभाजीराव पाटील आप्पा यांच्या कृपाशीर्वादानं आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री जयंत संभाजीराव पाटील दादा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आमच्या शाळेचे सर्वच विषयांचे तज्ज्ञ शिक्षकवृंद, सेवक वर्ग या सर्वांच्या अथक प्रयत्नातून आमच्या शैक्षणिक संकुलामध्ये उद्याच्या भारताचं भविष्य घडवलं जातं. म्हणूनच आमची शाळा अल्पावधीतच प्रगतीपथावर यशस्वीतेची उत्तुंग गरुड भरारी घेत आहे. तेव्हा आपण सर्व सन्मान्य पालक बंधू भगिनी, आपणा सर्वांचेच या आनंद सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत
आणि आपले सहकार्य आपल्या शैक्षणिक संकुलाला असेच राहो ही मनस्वी प्रार्थना. आपल्या उपस्थितीबद्दल सर्वांचेच श्री छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन शैक्षणिक संकुल पेठ यांच्या वतीने हार्दिक आभार. धन्यवाद.